पाकळ्या फेकता येणार नाही, या वेचून खाली नाही फेकता येणार. लपू का कुठे, काय करू? थांब, कपाटात काहीतरी बघतो. याच्यात पाकळ्या गोळा करून ठेवतो. पाकळ्या फेकता येणार नाही, पसरतील सगळीकडे. नंतर आरामात गायब करेन हे. तात्पुरतं थँक्स कसं म्हणू? थँक गॉड, सगळ्या पाकळ्या जमा करून झाल्यात. आता हे आठवडं वर लपून ठेवतो, नंतर आरामात फेकीन. काय झालं? माई तो तेच करतोय अक्षय. अहो गुलाबाच्या, आता तुम्हाला माहितीये, अगं असा समोर तसा खर्च पडलाय गुलाबाच्या त्या लाल लाल पाकळ्यांचा. असा एवढा मोठा, असा पाकळ्या तोडतोय, असा उडवतोय, बडबडतोय. माझा याच्यावर जरा सुद्धा विश्वास नाहीये वसुधा. बरोबर, मला पण असंच वाटलंय खरं नसणार. आपण स्वप्न बघतोय म्हणून मी 3-4 वेळा डोळे. बरं ठीक आहे, अक्की तू एक काम कर. तू मला म्हणायचंस बघ, नाही प्रसंग मला नीटचा आठवत नाहीये, पण तू सांगायचंस की अमृता तुला असं म्हणायची, म्हणजे अमृता तुला सांगायची मला हे नाही जमणार, मी काय तुझी बायको आहे का, या टाईप. आठवते? अरे मग आठव आणि तसंच घडवणार. अच्छा, आपण ती तसं जर नाही म्हणाली तर म्हणजे मी आहे डेंजर झोन मध्ये. बरोबर, ठीक आहे, ओके, आठवतो मी. कळलंय मला काय करायचंय ते. ऑल द बेस्ट, आणि कळवा मला. ठीक आहे, कळवतो. बाय. बाय. पाच मिनिटांनी मला बोलवत होती, या ना माई बघायला काय चाललंय बघा, अक्षयला वेळ लागल्यासारखं वाटतंय आणि इथे नुसता पसारा पडलाय आणि काय विचारू नकोस ग बाई. शेवटी म्हणले ही काय थांबणार नाही. गेले तिकडे मी तर कुठे काय गुलाबाई नाहीत आणि पाकळ्या नाहीत. काय चाललेलं असतं तिच्या डोक्यात. सुद्धा म्हणजे ना कशी वागेल याचा नेमच नसतो, काहीतरी वेगळंच असतं तिचं. काही का असे ना, पण घरात आपण सगळे धावतो की नाही, इकडनं तिकडनं इकडे, नुसतं सगळं घर हसत असतं. खरंय बाई. आता अक्षय जसा घरी आलाय, एक तर अमृता आता अक्षयची छान काळजी घेतेय. अगं लगेच पंख्या यार, हेल्प मी. अरे मिळाला का रिझल्ट तुझ्या एक्सपेरिमेंटचा? अरे कसले एक्सपेरिमेंट्स आणि कसला रिझल्ट पंक्या? काहीच कळत नाही रे तिच्या रिॲक्शन वरून, तिच्या मनात काय चाललंय ते. का? म्हणजे मी आजारी आहे म्हणून ती माझी काळजी घेते, पण त्या काळजीमध्ये मैत्री आहे का, ती प्रेम म्हणून घेते का, अजून डोक्यात काहीतरी भलतच आहे, याचा अंदाजच येत नाहीये मला. कम ऑन यार अक्षय, कम ऑन. अरे कळतं ते, आणि मुळात नाही असं एक्सपेरिमेंट करण्याची काही गरजच नाहीये. 2 मिनिटं समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघितलं ना, त्याचं बोलणं ऐकलं ना की लगेच कळतं. पंक्या, हे फंडे तू मला नको देऊस प्लीज. अरे माझा प्रॉब्लेम वेगळा आहे यार, आमची युनिक केस आहे. इथे बायको असून बायको नाहीये आणि मैत्रीण असून काय? मैत्रीण असून काय? मैत्रीण असून प्रेमात पडलीये ना, मग कबूल कर ना ते. पंक्या काय पंकी? बरं चल ते सोड, आता कशासाठी कॉल केला होतास? आता काय घडले? हा, मी तुला का फोन केला माहितीये का? म्हणजे ना याच्या आधी जेव्हा असं काही असायचं ना की आम्हाला कुठेतरी एकत्र जायचंय, तर मी आणि अमृता आम्ही दोघंही प्रयत्न करायचो की ते कसं टाळता येईल. पण आता मला जेजुरीला जायचंय ना, तर अमृता भलतच वागते, दुप्पट उत्साहाने तयारी करते यार ती. अक्की यार, तू इतका डब्बो असशील ना असं मला वाटलंच नव्हतं. तुला काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे? म्हणजे टेन्शन नाही आलंय? कसलं? म्हणजे आपण ज्या पुरुषाला नवरा मानत नाही आहोत, त्याच्याबरोबर देवासमोर असा एखादा विधी करायचा, याचं टेन्शन नाही आलं?
त्या बेरक्या बोक्याला फोन करूया का? जाऊ दे, करते. कियाराचा ठाव ठिकाणा कळायला हवा, नाहीतर माझ्या हातात काहीच हत्यार उरणार नाही. चिचुंदरीचा फोन नक्की काहीतरी काम असणार. आता काय चूची चूची. अरे उचल रे बोक्या. पण आपल्याला काय चूची करू नाही तर चिचू जाऊ दे. मीटर डाऊन झाल्याशी मतलब. फोन एडक्याचा असो नाही तर चिचुंदरीचा. माझ्या पायाची हालचाल होत नाहीये. अरे काय झालं? पण एकदम सेन्सेशन गेलं पायातलं. मी काय करू? एक मिनिट. माई, माई, आई, काकू, माई. अक्षय, तुम्ही झोपा. काय झालं ते मी बघून येते आणि वाटलंच तर मी तुम्हाला हाक मारेन. हा, आलेच मी. अक्षय, आले रे. काही नाही होणार आहे तुला. सगळे येत आहेत. एक मिनिट. अमृता, अगं काय काय झालं? काय झालं? तू खाली कसं काय आलास? माझ्या पायाची ताकद निघून गेली एकदम. सेन्सेशन गेलं पायातलं एकदम. अरे कसं होईल? एक तळपाय सोड त्याचे जरा आणि अंगठ्यावर मार बरं जरा. तू कुठे होतीस आणि हिला का नाही उठवलंस तू? मग अरे देवा, म्हणजे जे वाटलं होतं तेच झालं नेमकं. वसुधा, काही काही बोलतेस ग तू. वसुधा, नाही उठता येणार. माझ्या कमरेला पण लागले पडल्यामुळे. अरे काय? खाली का बसलायस तू? पायाची हालचाल होत नाहीये. अरे त्याच्या पायातलं सेन्सेशन गेलंय. थांब थांब, मी डॉक्टरना फोन करतो. नाही डॉक्टर नको, डॉक्टर नको. नको काय नको? त्याच्याशिवाय बरा कसं होणार तू? नाही नको डॉक्टर आणि दवाखाना. मला कंटाळा आलाय. प्लीज नको ना. मला नाही वाटत उद्या आपण सगळे जेजुरीला जाऊ. बघतेच मी कसा फुलतो तुझा संसार ते. मग कसा वाटला वाडा? खूप छान. अहो, वेगळ्या जगातच आल्यासारखं वाटतंय. हो ना. आता एवढा वावर नाही ग इथे कोणाचा. ज्योतिबा आणि शांताबाई बघतात हो, पण आम्ही जेव्हा तुमच्यासारखे तरुण होतो ना, त्या वेगळीच काहीतरी शान होती. खूप मजा केली आम्ही इथे. अशी तुझ्यासारखी नवी नवरी म्हणून जेव्हा घरात आले ना, तेव्हा जाऊबाईंचं लग्न होऊन 1 वर्षच झालं होतं. पण खूप लाड केलेत त्यांनी माझे इथे. जीजी किती कडक होत्या माहितीच आहे तुम्हाला. आणि मी मात्र तुझ्यासारखी हळवी. जरा कुणी काही बोललं की लगेच रडायला यायचं मला. मग जाऊबाई मला मागच्या विहिरीवर न्यायची आणि मनस काय बोलती का? खोकती की खोकत्यात बोलती? काय जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरवर्णनो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. बोला हर हर महादेव. करा सुरुवात. अण्णा, जिलबीचा बेत आहे. काय म्हणताय? आठवतंय का काही? तर आठवतंय तर. आम्हाला आठवतंय काकू, पण तात्यांना आठवतंय का? तात्या आठवतंय का? तात्या, अरे इडे आणलेत, पण आत्ताच कशाला हवेत? आधी जेवशील का नाही?
आता याला काय झालं? इडे आत्ताच कशाला हवे जेवायच्या आधी? गप्प सगळी